किशोरीताई, काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आपण पाहिलं अनेक इच्छुक जे होते त्यांची नाराजी ही आता कुठेतरी उघडपणे पाहायला मिळते आहे. कसं पाहता या नाराजीकडे? शिवसेनेने तर मुंबईत एकालाही मंत्रिपद दिलेलं नाही आहे. हीच का मुंबईतल्या एकूणच मुंबईची जी शिवसेना होती म्हणतात ती? खरं सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने लोकसभेच्या नंतर लागलेले विधानसभेचे जे रिझल्ट आहेत त्या रिझल्टवर बोलायचं झालं तर ज्यांना माइंडेड मिळालं ते बेशुद्ध झाले आणि आम्हाला नाही मिळालं तर आम्ही उलझनमध्ये पडलो. असं कसं झालं? अर्थात ज्याच्यावरती बोट दाखवलं जातं आहे, गावागावांमध्ये उठाव होतो आहे, कारण गावागावांमध्ये मतं दिलेली होती महाविकास आघाडीला आणि ती का गेली कुठे, म्हणून लोक आता बॅलेट पेपरवर मतदान मागतायत. तर मला वाटतं लोकशाहीच्या यांनी हा विचार पण माननीय पंतप्रधान किंवा निवडणूक आयोग यांनी आता विचार केला पाहिजे, कारण ही लोकशाही आहे. राहिला एवढा मोठा माइंडेड देऊ नये. 15-18 दिवसानंतर शपथविधी होणं, त्याच्यानंतर आता 1 महिना पूर्ण होत आला तरी मंडळांचे मंत्री लोकांचे विस्तार होणं. काल शपथविधी नक्की झाला, परंतु त्याबरोबर कुठली जबाबदारी ती अजून त्यांना कळलेली नाही. ज्यांना मिळालं ते सांगतायत आम्हाला 5 दिवसांनी पण बदललं तरी चालेल, आम्हाला 2.5 महिन्यांनी पण बदललं तरी चालेल, आम्हाला 2.5 वर्षांनी बदललं तरी चालेल. मग लोकांनी जे असं तुमचं म्हणणं आहे की लोकांनी आम्हाला माइंडेड दिलं, ते लोकांनी हे बहुरंगी खेळ खेळायला तुम्हाला माइंडेड दिलं का? कुठलाही आमदार जर एखादा मंत्री झाला तर त्याला अख्ख्या त्या मंत्री दिलेल्या जबाबदारीची शिकायला 2 वर्ष जातात सगळं समजायला, की कोणी किती म्हणावं. आणि त्याच्यानंतर जर बदलणार असतील तर मग हा खेळ महाराष्ट्राची जनतेने बघायचा का? नाराज झालेत. ज्या पद्धतीने मूळ पक्षाला सोडून गेले तर मूळ पक्षात हेच सांगत होते ना की आम्ही हिंदुत्व. मग आता नाराज का होता? हिंदुत्व घेऊन कवटाळून बसलात ना, वाढवा आता. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या नाराजीवर आपण काय बोलणं हे योग्य नाही होणार. ते त्या पक्षामध्ये जे काय आहे ते त्यांचं बघतील. मंत्रिमंडळ विस्तारात जर पाहिलं तर तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील, दीपक केसरकर असतील, यांना कुठेतरी नारळ दिलेलं पाहायला मिळत होतं की ते ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सोडून गेले ते त्यानंतर मंत्री राहिले. यावेळी देखील अपेक्षा होती की त्यांचा नंबर लागेल, मात्र ती संधी त्यांना दिली गेली नाही आहे. बघा, हे सगळे निवडणुकीचे खेळ हे भारतीय जनता पार्टीने आपापल्या पद्धतीने आपल्याला जसा मोल्ड पाहिजे तसा ते मोल्ड करतायत. आणि त्याच्यामध्ये जसं आपण एखादा चकलीच्या साच्यामध्ये पीठ घालतो आणि काही वेळेला असं बाहेर येतं आणि बाहेर आलं का तर टाकून जातो, तसं यांची चकली झाली. ते टाकून दिलेलं पीठ आहे सगळं. आणि तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांचे प्रमुख आता शिंदेसाहेब आहेत, ते बघतील. त्यांचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत, ते बघतील. आपण कशाला तो त्रास करून घ्या? गेलात ना, गेल्या घरी सुखी राहा असं म्हटलंय आपण. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उघडपणे नाराजी देखील शिंदेबाबत बोलून दाखवली जाते, त्याकडे कसं पाहता? नाही, गेले तर हिवाळी अधिवेशन अर्ध्यातनं सोडून मंत्रिपद न मिळाल्यामुळे डायरेक्ट घर गाठलं किंवा मतदारसंघ गाठलेला आहे. मुळात ज्या पद्धतीने 2022ला उठाव झाला तो सगळ्यांना गाजर देऊनच उठाव झाला. ती अजूनही गाजरं संपली नाही आहेत. ज्याला मिळालं तो गाजर चावत बसला आहे, ज्याला नाही मिळालं तो धावत बसला आहे. आणि 22पासून उघड नाराजा व्यक्त करणं हा त्यांचा आता एक म्हणजे म्हणतात ना, एक प्रथा पडून गेली की नाराजी व्यक्त करायची. ताई, भाजपच्या विरोधानंतर अनेकाचा पत्ता कापला. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर. मात्र अजून संजय राठोड मंत्री झालेले आहेत, त्यांना कुठे विरोध झालेला नाहीये. त्यांनी काल देखील शपथ घेतला आहे मंत्रिपदाची. मुळात त्या चित्राताई आता त्याच्यावर बोलतायत आणि चित्राताई जे सांगत होत्या की उद्धवजींनी उलट काढलं दिलेलं मंत्रिपद. जेव्हा कळलं की ते अशा पद्धतीने वागतायत तेव्हा उद्धवजींनी काढलं
यांच्या बदफैली स्वभावाला बघून त्यांच्याकडनं मंत्रिपद काढून घेतलं म्हणून तर ते उद्धवजींवर नाराज होऊन गेले. त्यामुळे मला असं वाटतं की चित्रा वाघ ज्या पद्धतीने बोलत आहेत तर त्यांना खरं म्हणजे संजय राठोडला नाहीच मिळालं पाहिजे असं तमाम महिलांची म्हणणं आहे. कारण पूजाचं प्रकरण अजूनही त्याचं काही नाही. तर दुसरीकडे कुर्ल्यातल्या अपघातानंतर आता BST मध्ये जे काही खाजगीकरण होत आहे त्या संदर्भात सामंत आज पालिका आयुक्त गगराणींना भेटत आहेत. कसं पाहता? ते आता प्रशासक आहे आणि प्रशासक कोणाच्या म्हणण्याने चालतं आहे ते आपल्याला माहिती आहे. राज्य सरकारच्या म्हणण्याने चाललं आहे. त्यामुळे जर प्रशासकाला सांगितलं असेल की संपूर्ण प्रायव्हेटेशन करायचंच आहे त्यामुळे कोणाला वेळ देऊ नका तर गगराणींचा काय दोष नाही देणार वेळ. पण आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करू. ताई, काल नितेश राणे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. जेव्हा नितेश राणेंनी शपथ घेतली तेव्हा त्यांचे बंधू निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे की तुम्ही राणे कुटुंबाचं वाईट करायला गेलात मात्र तुमचंच वाईट झालं, आता तरी माज उतरवा तुमच्या मुलांना. नाही, मुळात ह्यांना राणे कंपनी ह्याच्यासाठी भाजपाने ठेवली आहे. पण या निलेश राणेंनी बाळासाहेबांवरती देखील प्रश्न उपस्थित केले होते आणि शिंदेंनी त्यांना पुन्हा पक्षात स्थान दिलं. या एकूणच सगळ्या मग बाळासाहेबांचा फक्त जेव्हा पाहिजे तसा वापर होतोय आणि ह्याच्यासाठी मूळ शिवसेना विरोध करते. ताई, सेनाभवनाबाहेर बॅनर लागलेले नितेश राणे यांच्या अभिनंदनासाठी, मात्र हिंदू धर्म रक्षक असा उल्लेख केला नितेश राणेंचा. मी त्याच्यावर काही नाही बोलणार. कोणी उठतंय, कोणी स्वतःला हिंदू रक्षक हिंदू हे त्यामुळे कोण लावतं काय लावतं माहिती नाही. ताई, लोकसभा झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, मुंबई महानगरपालिकेची तयारी आता कुठपर्यंत करण्यात आली आहे? पक्षाने काही तयारी करण्यात? नाही, आमच्या तयाऱ्या तर 24 तास शाखा उघड्या असतात, काम करतायत. आणि आपण आता बघतोय की मुंबईत नाही म्हटलं तरी आमचे 10 आमदार निवडून आलेत, खासदार निवडून आलेत. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहोत. पण राज्य सरकारकडनं मुंबईला आता काय मिळतं आहे? कारण केंद्रातून तर नेहमीच महाराष्ट्राला धुतकारलं जातं, नेहमीच मुंबईला धुतकारलं जात आहे. आता पाहू, आगे आगे देखेंगे होता है क्या. शिवसेनेने मंत्री देखील एकही मुंबईतला दिलेला नाहीये, त्यावरून देखील म्हणजे पालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच शिवसेनेकडनं देखील एक मुंबईतला कोणतरी आमदाराला मंत्री करणं अपेक्षित होतं मात्र तेही झालेलं नाहीये. नाही, आता ते त्यांचा प्रश्न आहे कारण अजून बरंच काही बाकी आहे. त्याच्यामुळे आत्ताच काही बोलणं योग्य होणार नाही. ताई, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील जे पिटिशन आहे त्यातून पेंडिंग सुप्रीम कोर्टामध्ये 22 तारखेला सुनावणी आहे. कसं पाहताय मुंबई महानगरपालिकेच्या जर सुनावणीमध्ये निकाल लागला तर लवकर निवडणुका लागतील, कसं पाहताय एकंदरीत विषयाकडे? मग नाही, आता लावून घेतील निकाल. कारण इतकं अनुकूल वातावरण मिळाल्यानंतर कोणी जशी शेतीची हे बघतो पण त्यांना कल्पना नसते की त्या शेतीतल्या मातीमधला काय कस आहे. तो कस ओरिजिनल शिवसेनेकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.